तुळ राशी 10 ते 16 नोव्हेंबर 2025 साप्ताहिक राशीफल। तुळ राशी नोव्हेंबर महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरू होतोय। ज्योतिषशास्त्रानुसार या आठवड्यात शुक्र, गुरु आणि सूर्य ग्रहांच्या संक्रमणाबरोबरच अनेक शुभ ग्रहांचा शुभ संयोग जुळून येतोय। ग्रहांच्या या हालचालीमुळे तुळ राशीचे भाग्य उजळणार आहे। चला तर मग जाणून घेऊया तुळ राशीचे व्यवसाय, करिअर, आरोग्य, प्रेमजीवन या काळात कसे असेल। तुळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आत्मविश्वास वाढवणारा असेल। कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळतील, ज्या तुमच्या करिअरसाठी फायदेशीर ठरतील। हा काळ आर्थिकदृष्ट्या शुभ राहील आणि गुंतवणुकीतून नफा मिळू शकेल। कौटुंबिक संबंध सुसंवादी राहतील आणि प्रेमसंबंधांमध्ये नवीनता येईल। तुमचे आरोग्य चांगले राहील, परंतु तुमच्या व्यस्त वेळापत्रकामुळे तुम्हाला थकवाही जाणवू शकतो। तुळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमाचा बहर असेल। तुमचा जोडीदार तुमच्या आकर्षणाने आणि व्यक्तिमत्वाने प्रभावित होईल। प्रेमसंबंध अधिक गोड आणि स्थिर होतील। तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत काहीतरी रोमॅन्टिक प्लॅन करू शकता। अविवाहित व्यक्तींसाठी नवीन नातेसंबंध सुरू होण्याची चिन्हे आहेत, जी भविष्यात आणखी खोलवर जाऊ शकते। तुमच्या जोडीदारासोबतचे गैरसमज दूर होतील आणि परस्पर समजूतदारपणा वाढेल। या आठवड्यात तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला खुश करण्यासाठी काहीतरी खास करू शकता। तुमच्या भावना प्रामाणिक आणि समर्पित असतील। तुमच्या नात्याला जोपासण्यासाठी आणि भविष्यातील योजना आखण्यासाठी हा एक शुभ काळ आहे। तुळ राशीला हा आठवडा शुभ जाईल। तुम्हाला प्रगती साधता येईल। तुमच्या कार्यक्षेत्रात नवीन बदल घडतील। या काळात तुमची क्षमता अधिक बळकट होईल। काही ठिकाणी संघर्ष संभवतो, त्यासाठी संतुलन राखणे आवश्यक राहील। तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अपेक्षित सहकार्य करतील। तुम्हाला त्यांच्या सूचनांचे पालन करावे लागेल। सहकारी वर्गाशी मतभेद संभवतात, पण संयम राखल्यास वाद निवळतील। ऑफिसमध्ये संवाद साधताना अति आत्मविश्वास ठेवू नका। कार्यक्षेत्रात महत्त्वाच्या घडामोडी घडतील। व्यावसायिकांना थोडी सावधानता बाळगावी लागेल। कोणतेही निर्णय घाईत घेऊ नका। तुळ राशीची आर्थिक बाजू सामान्य असेल। तुम्हाला अनपेक्षित खर्च संभवतात, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा। अधिक बचत करण्यावर भर द्या। गुंतवणूक केल्यास फायदा होईल। तुळ राशीच्या व्यक्तींना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल। तुम्हाला थकवा आणि झोपेची तक्रार जाणवू शकते। तसेच मन अस्वस्थ राहील, त्यामुळे झोप पूर्ण करा, विश्रांती घ्या। तसेच आहाराची पथ्ये पाळा। दिवसाची सुरुवात व्यायामाने केल्यास अधिक फायदेशीर राहील। तुळ राशीच्या कुटुंबात शांतता नांदेल। तुम्हाला या आठवड्यात घरात शुभ कार्य करता येईल। कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन तुम्हाला योग्य दिशा दाखवेल। तुमच्या नातेवाईकांशी संपर्क होईल। सामाजिक कार्यात सहभाग घ्याल। तुळ राशीच्या विद्यार्थ्यांना प्रगती करता येईल। स्पर्धा परीक्षेत नव्या पद्धतीने अभ्यास करा। तुम्हाला पालकांचे व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायी ठरेल। उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी मिळेल। अभ्यासक्रमाचे वेळापत्रक ठरवा। तुळ राशीच्या प्रेम जीवनात जोडीदाराच्या भावना समजून घ्याव्या लागतील। तुमच्यातील गैरसमज मिटतील। तुळ राशीच्या वैवाहिक जीवनात स्थैर्य येईल। तुमच्यातील प्रेम वाढेल। तुम्ही एकत्र वेळ घालवू शकाल। यामुळे नात्यात उबदारपणा वाढेल। तुळ राशी या आठवड्याच्या सुरुवातीला सिंह राशीतील ऊर्जा तुमच्या सामाजिक संबंधांना बळकटी देईल। तुळ राशी तुम्हाला नवीन ठिकाणे एक्सप्लोर करायची असतील, मित्रांना भेटायचे असतील आणि आनंद देणाऱ्या क्रियाकल्पांचा समावेश करायचा असेल, विशेषतः बुध राशीच्या या वक्री दरम्यान। बुधवारपासून कन्या राशीतील चंद्र तुम्हाला दाखवेल की तुम्ही स्वतःहून किती प्रगती करू शकता। संशोधनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि चालू असलेल्या प्रकल्पात आवश्यक बदल करण्यासाठी हा एक चांगला काळ आहे। तुमच्यासाठी सुधारणा करण्याची ही एक उत्तम संधी आहे, कारण बुध ग्रहाचा चंद्र तुम्हाला काही उत्कृष्ट कल्पनावर विचारमंथन करण्यास मदत करेल। आठवड्याच्या शेवटी तुमच्या राशीतील चंद्र प्रेरणा आणि नवीन कल्पना घेऊन येईल। यावेळी तुमची सर्जनशील ऊर्जा जबरदस्त असू शकते, त्यामुळे तुम्हाला तुमच्या घराच्या सजावटीत बदल करण्याची इच्छा असू शकते। तुळ राशी या आठवड्यात आर्थिक बाबी, आत्मसन्मान आणि वैयक्तिक प्रेरणा यावर भर दिला जातो। तुम्हाला तुमच्या संसाधनाचा अधिक सुज्ञपणे वापर करण्याची गरज वाटू शकते। केवळ तुमचे पैसेच नव्हे तर तुमचा वेळ आणि ऊर्जा देखील। आर्थिक सुरक्षितता निर्माण करणे महत्त्वाचे असले तरी तुम्ही अंतर्गत आत्मविश्वास देखील पुन्हा निर्माण करत आहात। तुम्ही स्वतःवर ठेवलेल्या मूल्यामुळे इतर लोक तुमच्याशी कसे वागतात हे ठरेल। नवीन योजनांबाबत धीर धरा। घाईघाईने घेतलेले निर्णय तुमचा वेग कमी करू शकतात। तुमच्या प्रतिभा ओळखा आणि त्यांना वाढण्यासाठी जागा द्या। येथूनच भौतिक आणि भावनिक विपुलता दोन्ही सुरू होतात। आता तुम्ही पुढच्या टप्प्यासाठी तुळ राशीसाठी दैवी तयारी करत आहात। मंगळवार 11 नोव्हेंबर रोजी गुरु कर्क राशीत वक्री होईल। हे संक्रमण तुमच्या व्यावसायिक जीवनात यश आणि संपत्ती निर्माण करण्याच्या क्षमतेच्या बाबतीत एक महत्त्वपूर्ण वर्ष दर्शवते।
गुरुग्रह तुमच्या करिअर क्षेत्रात वर्ष घालवत असल्याने त्याची प्रतिगामी अवस्था तुमच्या सर्व अपेक्षा साध्य करण्यासाठी एक महत्त्वाचा भाग आहे। हा काळ तुम्हाला मंदावण्याचा आणि तुमच्या आयुष्यात आतापर्यंत घेतलेल्या निवडींवर तसेच तुम्ही करत असलेल्या कामाबद्दल तुम्हाला खरोखर कसे वाटते यावर विचार करण्याचा दर्शवितो। जरी कर्क राशीतील गुरु यश आणि संपत्ती घेऊन येत असला तरी त्यासाठी तुम्हाला तुमच्या उद्देशानुसार काम करणे देखील आवश्यक असेल। सुट्टी किंवा पगारी रजा घेण्याचा विचार करण्यासाठी हा एक सकारात्मक काळ असू शकतो, जेणेकरून तुमच्या करिअरबद्दल विचार करण्यासाठी तुम्हाला खरोखर जागा मिळेल। तुळ राशीच्या राशीला या आठवड्यात तुमच्या आंतरिक इच्छा बाह्य वास्तवांशी जुळवून घेण्याची संधी मिळत आहेत। शुक्र तुमच्या नातेसंबंधांच्या क्षेत्रात नाजूकपणे संतुलन साधत असल्याने संवाद हा एक महत्त्वाचा विषय बनतो। स्पष्ट संवादांमध्ये सहभागी व्हा, विशेषतः 13 नोव्हेंबरच्या आसपास, जेव्हा स्पष्टता बंध अधिक दृढ करते। व्यावसायिकदृष्ट्या बुध राशीचा प्रभाव तुमच्या धोरणात्मक क्षमतांचा धारदार करतो। सहकार्याची आवश्यकता असलेल्या प्रकल्पांना तुमच्या राजनैतिक स्पर्शाचा फायदा होईल। आठवड्याच्या मध्यात आर्थिक संधी निर्माण होऊ शकते, ज्यामुळे जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी विवेकी मूल्यांकनाला प्रोत्साहन मिळेल। नेपच्यून तुमच्या कल्पनाशक्ती वाढवते, तेव्हा सर्जनशीलता फुलते। खोल समाधानासाठी कलात्मक मार्गाने या प्रवृत्तींचा शोध घ्या। आरोग्याच्या बाबतीत मानसिक कल्याणाला प्राधान्य द्या। संतुलन राखण्यासाठी दैनंदिन दिनचर्येत सजग पद्धतींचा समावेश करा। आठवड्याच्या शेवटी एक सामाजिक कार्यक्रम मनोरंजक संबंध आणू शकतो, नवीन दृष्टिकोन देऊ शकतो। आठवड्याच्या शेवटी शांती आणि सर्जनशीलतेचे वातावरण वाढवत तुमच्या महत्त्वाकांक्षा तुळ राशीच्या कृपेने संरेखित करा। या वैश्विक सुसंवादावर विश्वास ठेवा। तुळ राशी तुम्हाला पूर्णता आणि लवचिकतेकडे मार्गदर्शन करते। तुळ राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ क्रमांक 8 असेल आणि शुभ रंग गुलाबी असेल। आठवड्याचा संदेश आहे की न्यायाला कोमलतेने सांभाळा। एकंदरीत पाहता तुळ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल।